ती 5 वर्ष मंत्रिपदाची कशी गेली? खरं सांगू का, ते 5 वर्ष एरवी ओव्हरऑलच कशी गेली मला कळत नाही. कारण बाबा गेले, मग मी संघर्ष यात्रा काढली, लगेच सरकार आलं, मी मंत्री झाले. तर मी एका वेगळ्याच म्हणजे ढगाळमध्ये आपण चालतो ना, क्लाउड्समध्ये, तसं होतं माझं. म्हणजे त्याला एक दुःखाची किनार पण होती ना? दुःखाची किनार होती, वेदना होती आणि ती दाखवायची पण नव्हती कारण वेळ नव्हता. ॲक्शन्स घ्यायच्या होत्या, डिसिजन्स घ्यायचे होते. म्हणजे बाबा वारले त्याच्या 3ऱ्याच दिवशी मला डिसिजन्स घ्यावे लागले. काही निर्णय त्यांच्या जाण्याने अडकलेले होते. तर मला असा वेळच नाही मिळाला दुःख करायला. तर दुःख मी केलंच नाही ॲक्च्युली. 12 वर्ष झाले. मला नाही वाटत की मी कधी बसून दुःख केलं आहे बाबांचं. ते जरा खूप हेवीनेस आहे माझ्यामध्ये अजूनही. आणि ते सगळं करत असताना लोकांची अपेक्षा होती की तुम्ही बाबा व्हायचे, आता तुम्ही मुंडे साहेब व्हायचे. आईसाठी पण? सगळ्यांच्या म्हणजे आई पण ती एवढी दुःखात होती. माझ्या आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे. ती वयाच्या 11 वर्षापासून बाबांना ओळखते. त्यांची दे फेल इन लव्ह वेन शी वॉज 18-19. तर तिच्या आयुष्यातला काळच असा नव्हता की बाबा ॲब्सेंट होते. तर ती वेगळ्याच दुःखात होती आणि मी कर्तव्यपूर्तीमध्ये पूर्ण बुडून गेलेली होते. मला तो काळ असा वाटतो. आणि मला जेव्हा बाबा वारले तेव्हा 14 दिवस लोक भेटायला येत होते ना, तर मोठे मोठे लोक पाया पडायचे माझ्या. म्हणजे पाया नका पडू, असे गावात नाही पागोटे घालणारे, ते पागोटं वगैरे ठेवायचे पाठी. का ताई, तुला साहेब बनावं लागेल, तुम्हाला साहेब बनावं लागेल, तुम्हाला आता सोडून नाही जमणार. तर ते मला साहेब बनायचं ह्या प्रेशरमध्ये मी जे होते 5 वर्ष, तर मी बाबाच झाले होते. म्हणजे माझा स्वभाव तसा ॲग्रेसिव्ह नाही आहे, पण मी अग्रेसिव्ह झाले त्या काळात. कारण एक पुरुषाची जागा एक स्त्री भरून काढते हे माझ्यासाठी चॅलेंज होतं. एक मुलगी वारसा होऊ शकते हे सिद्ध करायचं होतं. आणि एवढ्या ग्रामीण जनतेला, एवढ्या रॉ आणि अग्रेसिव्ह जनतेला ॲड्रेस करायचं होतं. त्या 5 वर्षात मी गोपीनाथ मुंडे झाले होते. मग नंतर मी स्वतःला सापडली. पण मग त्या काळामध्ये बाबा तर नाही आहेत, बरं आई पण खचली आहे. मग अशा वेळेला आणि मग पुढे जाऊन हा प्रश्न मला पडला जेव्हा मी अभ्यास करतो ते पंकजा ताई मुंडे यांचा. आणि मग परत 2019ला परत एक पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळेला काय वाटलं? म्हणजे हे धैर्य मानसिक तेव्हा उपयोगी पडलं का? कारण पराभव स्वीकारणं जास्त कठीण आहे का? नाही, मला वाटतं बाबांचं नसणं स्वीकारणं जास्त कठीण आहे. किंवा कोणाचंही आपल्या आयुष्यात एकदम जाणं हे स्वीकारणं जास्त कठीण आहे. पराभव राजकारणातला एक भाग आहे. जसं आपण एखाद्या प्रमोशनसाठी ट्राय करत असतो ना, आपला प्रमोशन नाही होत. किंवा तुम्ही एखादा पॉडकास्ट केला आणि तुम्हाला वाटलं की 5 लाख व्ह्यू मिळावे आणि नाही मिळाले 4 लाख व्ह्यू. ते आपल्या हातात नसतं. आपल्या हातात नसतं. आणि माझे पराभव माझ्या विजयापेक्षाही गाजले. त्यामुळे माझ्या पराभवाने मला जी गरिमा मिळवून दिली, त्यामुळे मला ते पराभव खचवून नाही गेले. ते उलट मला जिद्द देऊन गेले की हे बदलायचं आहे पुढे. तर मला नाही वाटत त्यांनी मी कधी खचले. ते सगळ्यात चर्चेत राहिलेली निवडणूक होती मला वाटतं ती 19ची, आता लोकसभेची. तर मला वाटतं त्यांनी काही खचण्याचं कारण नाही. फार मोठे नेते, देशाचे प्रधानमंत्री राहिलेले पराभूत झालेले आहेत. आणि जेव्हा माझं पराभव झाला तेव्हा लोक उदाहरण देत होते असं न्यूज देताना की हे पडले ते पडले. तर मला वाटलं की मला त्या रांगेत जाऊन बसवलं आहे. तर मी कधी अशा गोष्टींनी खचून जात नाही आणि मी त्या मनालाही लावून घेत नाही. त्यानंतरचा खूप संघर्षमय काळ होता. कारण पॉलिटिक्समध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला प्रत्येक फॅक्टर्सला वेगवेगळं हाताळावं लागतं. की तुम्ही खूप चांगलं काम करत असाल तरी तुमचे शत्रू असतात. तुम्ही खूप चांगलं नसाल करेल तर नॅचरली तुमचे शत्रू असलेच पाहिजे. तर ह्या गोष्टी असतातच. तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्ष खूप पडला. कारण त्यावेळी सत्तेशिवाय मी होते. तरी पण मला असं वाटतं की मी खचले नाही. सत्ता असताना माणूस एकटा पडतो की नसताना? मला असं वाटतं की माणूस खूप एकटाही असतो. म्हणजे माझ्याबद्दल बोलायला तर मी खूप एकटी पण असते आणि कधी कधी मी खूप लोकांच्या अगदी ओंजळीत मला घेतलेलं असतं. दोन्ही अनुभव घेतले पाहिजे. कधी कधी एकटंही असलं पाहिजे. कारण मग आपल्याला क्लिअर दिसायला लागतं. डिसिजन मेकिंग आपलं इझी होतं आणि स्वतःशी संवाद करताना खूप प्रामाणिक उत्तरं सापडतात. तर मी तो वेळ नेहमी घेते एकटेपणाचा. तर मी एकटी पण असते बऱ्याच वेळा. मला असं वाटतं कधी मी खूप एकटी आहे. पण जेव्हा माझ्यावर एखादा विषय येतो, प्रसंग येतो, जे माझे लोक आहेत ना ते असे
तुटून पडून माझ्यावर प्रेम करतात आणि मला असं उचलतात अलगद, तेव्हा मला वाटतं मी भाग्यवान आहे. पण ही प्रगल्भता लहानपणापासून होती की त्या एक दिवशी ती आली, म्हणजे येत गेली? मला नाही वाटत एका दिवसात प्रगल्भता येते. एका दिवसात प्रौढत्व येऊ शकतं. प्रगल्भता ही उपजत असावी लागते असं मला वाटतं. म्हणजे मी थोडी मॅच्युअर असावी लहानपणापासून. म्हणजे मी बाबांवर फिरायचे किंवा मी मोठ्या लोकांवर संभाषण करायचे असावी अशी मी खूप अशी काय म्हणतात त्याला, बालिश वगैरे इमॅच्युअर असं नव्हतेच कधी कदाचित. म्हणजे मी खूप अवखळ आणि मस्तीखोर आहे. मी खूप हसवते वगैरे आमच्या ग्रुपमध्ये वगैरे. पण आय थिंक प्रगल्भता हा गुण मला वाटतं उपजत असेल तर असतो, नसतो नाही तर. तो जो पराभव झाला 2019चा, तर तो पराभव झाला म्हणून जास्त वाईट वाटलं की तो जो एक नात्यांमधला दुरावा किंवा कौटुंबिक संघर्ष नकोसा वाटला? मला काहीच वाईट वाटलं नाही त्याच्यात, कारण नात्यांचे दुरावे आधीच झाले होते बाबा असताना. तर त्याचं जास्तच वाईट वाटत असतं की जेव्हा आपण प्रेम करत असतो आपल्या परिवारावर तेव्हा काही असं घडलं. पण पराभवाला मी काही वाईट वाटून नाही घेतलं. मी त्याला आय टुक इट ॲज अ प्रोसेसचा एक भाग. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो ना आपण, एखादा IAS झालेला कोणी पहिल्याच फार कमी असेल की पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS झालेला आहे, तसं मी घेते. तो अजून जोरात अभ्यास करतो. मी तो पराभव जिव्हारी लावून नाही घेतला ॲक्च्युली. जेव्हा ना आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा असं एक आतमध्ये एक असं स्ट्रगल चालू असतं किंवा विचार चालू असतात, आणि मग त्याच्यातनं बाहेर पडलं ना की मग आपल्याला वाटतं की यातून काहीतरी मी शिकले, काहीतरी शिकत जातो. तर त्या पराभवाने काय, पंकजाताई काय शिकल्या? मी सांगितलं की तो पराभव मी मनाला लावून नाही घेतला आणि तो पराभव मला धक्काही नाही दिला, कारण मला त्याचा अंदाज आला होता. कारण मी एक सीझन पॉलिटिशियन असेल तर मला माझ्या पराभवाचाही आनंद यायला. बाबांची पॉलिटिक्सची वर्ष पण तो मला इन्क्लूड करायला पाहिजेत. तो मला अंदाज यायला लागतो. तो माझा अंदाज कधी चुकत नाही निवडणुकांचा. मी आधीच सांगितलं होतं माझ्या आईला की आई हे असं असं होतंय, कारण तिथे पराभव माझा नसून ती ट्रायंग्युलर निवडणूक असते मुंडे साहेबांपासून. त्यातला एक अँगल जर बळगळला तर ती नॅचरली अशी होते. तसं गणित होतं ते. त्यामुळे ते माझं एकही मत कमी नाही झालं. बाय द वे, जेवढी मतं मला विजयी झाली तेव्हा पडली तेवढीच मतं मला पडली. त्यामुळे माझं मतं कमी झाली किंवा काय लोकमत कमी झालं असं नव्हतं. त्यामुळे मी त्याचे खेळ आहे तो राजकारणाचा किंवा तो ॲक्सेप्ट केला आहे. ते होतच ना. तर मग जर तुम्हाला कोणी काट देणारच नसेल तर मग तुम्ही एक्झिस्टच करत नाही राजकारणात. इफ देयर इज नो चॅलेंज व्हॉट विल यू डू? म्हणजे मग एक्झिट पोल पेक्षा पंकजा पोल इज इम्पॉर्टंट फॉर माय ॲटलिस्ट. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.